Good morning student. In last lecture we learn about the demographic features and the economic features of rural India. In today's lecture we learn about the infrastructure in rural areas and agricultural finance. So we start with first infrastructure in rural areas. Infrastructure assets such as rural roads, tracks, bridges, irrigation scheme, water supply, school, health center and a market are required in the rural area for the local population to fulfill their essential needs and live a social and economic productive life. Lack of infrastructural facilities is one of the serious problems from which the Indian rural economy has been suffering till today. These infrastructural facilities include the transportation and communication facilities, electricity generation and distribution, banking and credit facilities, economic organization, health and education institutions, etc. तर या ठिकाणी आपल्याला रूरल एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज कशा पद्धतीने आहेत त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की जो रूरल एरियाचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी लोकांना त्यांचे जे काही इसेन्शियल नीड्स आहेत त्या फुलफिल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी रोड्स असतील, त्याचबरोबर वॉटर सप्लाय असेल, वेगवेगळ्या प्रकारचे इरिगेशन स्कीम्स असतील, त्याचबरोबर स्कूल असेल, हेल्थ केअर सेंटर्स असतील, मार्केट असेल, यासारख्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज ज्या आहेत ते आपल्याला रूरल एरियासाठी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची जी काही नीड्स आहेत, इसेन्शियल नीड्स आहेत त्या आपण त्या ठिकाणी फुलफिल करू शकतो. त्याचबरोबर त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, त्याचबरोबर इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी आहे लाईफची ही त्या ठिकाणी आपण वाढवू शकतो. त्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला रूरल एरियामध्ये जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. कारण सध्या जर बघितलं तर रूरल एरियामध्ये अशा प्रकारचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या अगदी कमी प्रमाणात डेव्हलप झालेल्या आपल्याला दिसून येतात. मग इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीजमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतील तर त्याच्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी असेल, कम्युनिकेशन फॅसिलिटी असेल, त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन्स असेल, त्याचबरोबर बँकिंग अँड क्रेडिट फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स असतील, इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्स असतील किंवा हेल्थ केअर सेंटर्स असतील किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील, अशा प्रकारचे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे त्या कुठेतरी आपल्याला रूरल एरियामध्ये कमी असलेल्या दिसून येतात. आणि याचाच इम्पॅक्ट हा रूरल एरियाच्या डेव्हलपमेंटवरती असेल हा तरीकेने आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे रूरल एरियामध्ये अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या डेव्हलप कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. Infrastructure plays a crucial role for not just a country economic growth but also its development in the human development. Rural areas account for the large part of the geographical area in India. Census 2011 report that there are the 6.4 lakh villages in India which shelter more than 2/3 of the country population. Provisioning of the basic infrastructure facilities for large section of the population spread across the 3.28 million square kilometer of the country geographical area has been a major challenge. Several studies demonstrated that infrastructure is indeed correlated to economic growth in the rural areas. Studies also demonstrated that low per capita income correlates with the lack of infrastructure. Therefore, the infrastructure which can be driver of the rural growth is often not available in rural areas. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला आपण इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ही करत असतो त्यावेळेला इकॉनॉमिक ग्रोथ बरोबरच त्या ठिकाणी ह्युमन डेव्हलपमेंट देखील त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजे ज्यावेळेला एखाद्या कंट्रीमध्ये वेगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ही होत असते त्यावेळेला फक्त त्या कंट्रीची इकॉनॉमिक ग्रोथ होत नसते तर त्या कंट्रीमध्ये असणारी जी काही ह्युमन पॉवर आहे किंवा ह्युमन कॅपिटल जे आहे त्याची देखील डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. तर इंडियामध्ये बघितलं तर रूरल एरिया जो आहे हा जास्तीत जास्त रूरल एरिया इंडियामध्ये ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजे 2011 साली जो जनगणना झाली होती त्याच्यानुसार असं आयडेंटिफाय करण्यात आलं आहे की पूर्ण इंडियामध्ये 6.4 लाख एवढी विलेज जी आहेत, गावं जी आहेत ही इंडियामध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजेच टोटल पॉप्युलेशनच्या 2/3 भाग हा ठिकाणी आपल्याला इंडियन रूरल एरियामध्ये ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. तर इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यामध्ये ठिकाणी प्रॉब्लेम काय येतो तर हा जो एरिया आहे हा मोठ्या प्रमाणात ठिकाणी आपल्याला विस्तारलेला दिसून येतो. म्हणजेच अक्रॉस त्या ठिकाणी आपल्याला 3.28 मिलियन स्क्वेअर किलोमीटर एवढा जिओग्राफिकल एरिया हा रूरल एरियामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ठिकाणी वेगळ्या प्रकारचे काही इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज असतील ह्या लार्ज स्केलमध्ये ठिकाणी आपल्याला डेव्हलप करणं खूप कठीण झालेलं
दिसून येतं. परंतु ज्यावेळेला आपण वेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज त्या ठिकाणी डेव्हलप करत असतो त्यावेळेला ठिकाणी रुरल एरियाची इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ही होईल असं वेगळ्या स्टडीच्या माध्यमातून आयडेंटिफाय केलेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी असं आयडेंटिफाय करण्यात आलं आहे की जोपर्यंत आपण वेगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज ही रुरल एरियामध्ये आणत नाही तोपर्यंत त्या ठिकाणची इकॉनॉमिक ग्रोथ ही होणार नाही. त्यामुळे रुरल एरियाची इकॉनॉमिक ग्रोथ जर आपल्याला करायची असेल तर वेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही स्टडीच्या माध्यमातून असं देखील आयडेंटिफाय करण्यात आलं आहे की इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज त्या ठिकाणी का डेव्हलप होत नाही आहेत तर त्या ठिकाणी असणारं पर कॅपिटा इन्कम जे आहे ते देखील त्या ठिकाणी आपल्याला लो असलेलं दिसून येतं. म्हणजे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं जे काही पर कॅपिटा इन्कम आहे ते लो असल्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज त्या ठिकाणी डेव्हलप करण्यामध्ये देखील आपल्याला प्रॉब्लेम हे निर्माण झालेले दिसून येतात. परंतु अल्टिमेटली जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला रुरल एरियामध्ये वेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट ही करायची असेल किंवा आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ ही आणायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज हे प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. जर समजा त्या ठिकाणी आपण रुरल एरियामध्ये वेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज त्या ठिकाणी डेव्हलप केल्या तर कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात किंवा कोणकोणत्या डेव्हलपमेंट ही त्या ठिकाणी होऊ शकते इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीमध्ये डेव्हलपमेंट केल्यामुळे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज जर आपण रुरल एरियाला चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड केल्या तर त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह होऊ शकतात त्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. पण त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज इन्क्रीज एम्प्लॉयमेंट अँड इन्कम. म्हणजे जर आपण रुरल एरियासाठी चांगल्या पद्धतीची इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या, चांगल्या पद्धतीचे रोड्स असतील, चांगल्या पद्धतीचे ब्रिज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर सप्लाय असेल हा चांगल्या पद्धतीने आपण प्रोव्हाइड केला, हेल्थ केअर सेंटर्स असतील, स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, याच्यासारखे वेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज असतील, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज असतील, या जर आपण योग्य पद्धतीने डेव्हलप केल्या तर त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येईल. आणि एम्प्लॉयमेंट वाढल्यामुळे अल्टिमेटली त्या ठिकाणी त्या एरियाचं जे काही इन्कम आहे ते देखील त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येईल. Next is increase efficiency and productivity. For instance, time saved due to the improve the transportation infrastructure can be used on other activities. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिलं आहे जर त्या ठिकाणी आपण ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज प्रोव्हाइड केली किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण त्या ठिकाणी उपयुक्त करून दिलं तर रुरल एरियामध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी लागणारा जो काही टाईम आहे तो त्या ठिकाणी आपल्याला सेव्ह झालेला दिसून येईल. म्हणजेच रुरल एरियामध्ये जर मोठ्या प्रमाणात बघितलं तर रोड ट्रान्सपोर्टेशन हेच मोठ्या प्रमाणात आपल्याला डेव्हलप झालेलं दिसून येतं. तर त्या ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारचे रेल्वे ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा त्या ठिकाणी एअर ट्रान्सपोर्टेशन असेल अशा प्रकारच्या फॅसिलिटीज जर आपण प्रोव्हाइड करून दिल्या तर त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनसाठी लागणारा जो काही टाईम आहे तो त्या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायला मदत होईल. आणि अल्टिमेटली तो टाईम जो आहे तो इतर ॲक्टिव्हिटीजवरती त्या ठिकाणी आपल्याला उपयोग करताना दिसून येईल की तो टाईम जो आहे तो आपण इतर ॲक्टिव्हिटीजसाठी यूज करू शकतो. आणि याचा इम्पॅक्ट काय होणार आहे तर त्या एरियाची जी काही इफिशियन्सी असेल किंवा त्या रिसोर्सेसची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला उपयोगात आणलेली दिसून येईल किंवा प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला इम्प्रूव्ह झालेली दिसून येईल. म्हणजेच थोडक्यात लक्षात येईल की ज्यावेळेला आपण एखाद्या एरियाची ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीजची चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करत असतो, वेगळ्या प्रकारचे जे काही ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करत असतो त्यामुळे त्या ठिकाणी असणारे जे काही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ही त्या ठिकाणी कमी होत असते. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशनसाठी लागणारा जो काही टाईम आहे तो देखील आपल्याला कमी करायला मदत झालेली दिसून येते. आणि हीच कॉस्ट असेल किंवा टाईम असेल याच्या माध्यमातून इतर ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी आपल्याला यूज केलेले दिसून येते. म्हणजेच लागणारा जो काही टाईम आहे, सेव्ह झालेला टाईम असेल किंवा सेव्ह झालेला कॉस्ट असेल हे आपण इतर ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावरती आपण यूज करू शकतो. आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी असणारे मॅनपॉवर असेल किंवा इतर रिसोर्सेस आहेत त्याची इफिशियन्सी असेल, प्रोडक्टिव्हिटी असेल ही त्या ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इन्क्रीज ॲक्सेस टू रिसोर्सेस. म्हणजेच जर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून दिल्या, इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून दिल्या तर त्या ठिकाणी असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस जे आहेत त्यांचा ॲक्सेस हा त्या ठिकाणी आपल्याला वाढलेला दिसून येईल. म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज वाढवली तर त्या ठिकाणी आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा रुरल एरियामध्ये राहणारा जो काही वेगळ्या प्रकारचा रिसोर्सेस असतील, मॅनपॉवर असेल किंवा इतर जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यापर्यंत आपण इझिली पोचू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी असणारा जो काही रिसोर्सेस आहे त्याचा ॲक्सेस जो आहे तो ठिकाणी आपल्याला वाढलेला दिसून येईल. Next is improve health and therefore the productivity. For instance, if the water supply is augmented, water related health diseases can be reduced.
तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजे जर आपण वॉटर सप्लाय हा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी केला असेल, चांगल्या पद्धतीचा वॉटर सप्लाय जर आपण रुरल एरियामध्ये केला तर वॉटर रिलेटेड जे काही आजार आहेत ते कमी करायला आपल्याला मदत झालेली दिसून येईल. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे काही डिसीजेस असतील, आजार असतील ते कमी झाले तर ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी राहणारे लोकांची जी काही हेल्थ आहे त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट ही झालेली दिसून येईल. आणि हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळे त्या ठिकाणी असणारी जी काही लोकांची प्रोडक्टिव्हिटी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येईल. म्हणजेच एक फॅक्टर त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केल्यामुळे, चांगल्या पद्धतीची फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्यामुळे इतर फॅक्टरवरती त्याचा चांगल्या पद्धतीचा इम्पॅक्ट हा आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच मगाशी बघितलं की ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड केली तर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीवरती स्पेंड होणारा टाईम जो आहे तो सेव्ह होईल. टाईम सेव्ह झाल्यामुळे इतर ॲक्टिव्हिटीजसाठी तो टाईम यूज करता येईल आणि अल्टिमेटली प्रोडक्टिव्हिटी वाढेल. त्याच पद्धतीने जर आपण चांगल्या पद्धतीचा वॉटर सप्लाय त्या ठिकाणी केला तर वॉटरच्या माध्यमातून होणारे जे काही डिसीजेस असतील, आजार असतील ते कमी होतील. आजार कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी असणारी लोकांची जी काही हेल्थ असेल ती इम्प्रूव्ह होईल. हेल्थ इम्प्रूव्ह झाल्यामुळे अल्टिमेटली प्रोडक्टिव्हिटी वाढेल. अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज, इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज जर आपण रुरल एरियासाठी प्रोव्हाइड केल्या तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये एम्प्लॉयमेंट वाढेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकांचं इन्कम वाढेल, त्यांची प्रोडक्टिव्हिटी असेल ती वाढेल. त्याचबरोबर रुरल एरियामध्ये असणारा जो काही वेगळ्या प्रकारचा रिसोर्सेस आहेत त्याची देखील आपल्याला ॲक्सेस किंवा त्याच्यामध्ये देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचा यूज रिसोर्सेसचा आपल्याला झालेला दिसून येईल. त्यामुळे रुरल एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. Next is agriculture finance. Agriculture finance refers to financial services ranging from the short, medium and long-term loan to leasing to crop and livestock insurance, covering the entire agricultural value chain: input supply, production and distribution, wholesaling, processing and marketing. Agriculture is significant part of Indian economy and at present it is among the top 2 farm producer in the world. This sector provides approximately 52% of the total number of jobs available in India and contribute around 18.1% to the GDP. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट दिली ती म्हणजेच ॲग्रिकल्चरल फिनान्स. तर ॲग्रिकल्चर फिनान्स म्हणजेच काय, तर वेगळ्या प्रकारचे जे काय ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या फुलफिल करण्यासाठी जे काय शॉर्ट टर्म किंवा मिडियम टर्म किंवा लाँग टर्म लोन जे प्रोव्हाइड केलं जातं त्या फिनान्शियल सर्व्हिसेसला त्या ठिकाणी आपण ॲग्रिकल्चरल फिनान्स असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी शेतीसाठी लागणारे जे काही कर्ज आहे ते कशा पद्धतीने प्रोव्हाइड केलं, ती सर्व्हिस कशा पद्धतीने प्रोव्हाइड केली जाते. त्याचबरोबर लाईव्हस्टॉक इन्शुरन्स असेल, त्याचबरोबर जे काही इनपुट सप्लाय आहेत, व्हॅल्यू चेन इनपुट सप्लाय आहे ॲग्रिकल्चर सेक्टरचा तो कशा पद्धतीने कव्हर करता येईल. प्रोडक्शन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, त्याच्यासाठी आपल्याला लागणारे जे काही लोन आहे ते फिनान्शियल सर्व्हिसेस कशा पद्धतीने प्रोव्हाइड केले जातात. त्याचबरोबर होलसेलिंग असेल, प्रोसेसिंग असेल, मार्केटिंग असेल, याच्यासाठी लागणारा जो काही फिनान्शियल सर्व्हिसेस आहेत किंवा लागणारा जो काही फिनान्स आहे तो कशा पद्धतीने प्रोव्हाइड केला जातो त्यालासाठी आपण ॲग्रिकल्चरल फिनान्स असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी लागणारा जो काही फिनान्शियल फॅसिलिटी आहे किंवा फिनान्सची गरज आहे ती कशा पद्धतीने प्रोव्हाइड केली जाते. मग ती शॉर्ट टर्ममध्ये किती केली जाते, मीडियम टर्ममध्ये किती केली जाते, लाँग टर्ममध्ये किती केली जाते, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ॲग्रिकल्चर फिनान्समध्ये आपल्याला इन्क्लूड केलेल्या दिसून येतात. तर सध्या जर बघितलं तर इंडियन इकॉनॉमीमध्ये ॲग्रिकल्चर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. कारण का, तर इंडियन इकॉनॉमीमध्ये जर बघितलं तर जे काही जॉब अवेलेबल आहेत त्याच्यापैकी 52% जॉब जे आहेत हे ॲग्रिकल्चर सेक्टरमुळेच त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. म्हणजे जास्तीत जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ठिकाणी आपल्याला सध्या तयार झालेल्या दिसून येतात. त्याचबरोबर इंडियाचं GDP आहे त्याच्यामध्ये 18.1%चं कॉन्ट्रीब्युशन हे ॲग्रिकल्चर सेक्टरच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची ग्रोथ ही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये होत असल्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला ॲग्रिकल्चरल फिनान्स जो आहे तो योग्य पद्धतीने प्रोव्हाइड करणं, त्याच्यासाठी लागणारे जे काही फिनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत या योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. Agriculture is only means of living for almost 2/3 of the employed class in India. Still, the majority of population in the rural India sustain on the agriculture and link occupation, and so the rural economy is still mainly depend on agriculture. Despite failing the contribution to GDP, agriculture and the rural economy remain the foundation of the Indians' overall growth story. With the 2/3 citizens living in villages, their income and occupation pattern are the critical to the increased demand for industry. As per the advanced estimations of the growth in the gross value added for 2017-18, farm output still expand 2.1% compared with the 4.9% of previous year. Some most important factor about the agriculture scenario as follows.
तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिलं आहे की जर आपण ॲग्रिकल्चर सेक्टरचा विचार केला तर इंडियाच्या टोटल पॉप्युलेशनपैकी टोटल पॉप्युलेशन जी आहे ही त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टरवरती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. म्हणजेच मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन जी आहे रुरल एरियाची ही त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टरवरती असेल किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड ऑक्युपेशनवरती त्या ठिकाणी आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. म्हणजेच अल्टिमेटली त्या ठिकाणी जास्तीत जास्त पॉप्युलेशन रुरल एरियाची असेल किंवा पूर्ण ओव्हरऑल इंडियाचा जरी विचार केला तरी जास्तीत जास्त पॉप्युलेशन ही ॲग्रिकल्चर सेक्टरवरती किंवा ॲग्रिकल्चर इन्कमवरती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. परंतु जर सध्या बघितलं तर ॲग्रिकल्चर सेक्टरचं GDPचं कॉन्ट्रीब्युशन हे दिवसेंदिवस आपल्याला कमी होत चाललेलं दिसून येतं. परंतु इंडियाच्या ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथमध्ये जर बघितलं ग्रोथ स्टोरीचा विचार केला तर रुरल एरियाची जी काही ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आहे ही सगळ्यात महत्त्वाची किंवा हे फाउंडेशन त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच इंडियामध्ये जी काही इकॉनॉमिक ग्रोथ आहे याचं मेन बेसिक रिझन हे त्या ठिकाणी ॲग्रिकल्चरल फिनान्स किंवा ॲग्रिकल्चर इकॉनॉमी हे त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. कारण जास्तीत जास्त लोकसंख्या आहे ही त्या ठिकाणी आपल्याला गावामध्ये किंवा शेतीवरती त्या ठिकाणी डिपेंड असलेली दिसून येतं. त्यांचं इन्कम असेल त्यांचा ऑक्युपेशन पॅटर्न असेल हा पूर्णपणे त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टर रिलेटेड त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर फार्मच्या माध्यमातून जे काही आउटपुट त्या ठिकाणी घेत आलेलं आहे ते त्या ठिकाणी 2017-18मध्ये मागच्या वर्षापेक्षा त्या ठिकाणी आपल्याला जास्त वाढलेलं 2.1% त्या ठिकाणी आपल्याला जास्त वाढलेलं दिसून येतं. तर या ठिकाणी आपल्याला ॲग्रिकल्चर सिनेरिओ जो आहे त्याच्याबद्दल काही इम्पॉर्टंट फॅक्टर जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. म्हणजेच ॲग्रिकल्चर सेक्टर काही सेक्टर संदर्भात काही आपल्याला इम्पॉर्टंट फॅक्टर जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. मग ते इम्पॉर्टंट फॅक्टर कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज ॲग्रिकल्चर इज अ लार्जेस्ट प्रोव्हायडर ऑफ लाईव्हलीहूड इन द रुरल इंडिया. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला फॅक्ट दिली आहे ते म्हणजेच रुरल इंडियामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्यांचे जास्तीत जास्त उपजीविकेचं साधन जे आहे हे ॲग्रिकल्चर सेक्टर त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच रुरल इंडियामधील लोकांसाठी ॲग्रिकल्चर सेक्टर हे त्या ठिकाणी एक उपजीविकेचं सगळ्यात महत्त्वाचं साधन त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज इट कंट्रीब्यूट 25% इन द इंडियन GDP. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमुळेच त्या ठिकाणी आपल्या इंडियन GDPमध्ये 25% कंट्रीब्युशन हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच इंडियन GDPमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ॲग्रिकल्चर सेक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी 20% कंट्रीब्युशन जे आहे हे ॲग्रिकल्चर सेक्टरच्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज इट इज स्टील डिपेंड प्रायमरली ऑन द मॉन्सून. म्हणजेच ॲग्रिकल्चर सेक्टरचा जर विचार केला तर ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे हे पूर्णपणे आपल्याला सध्या जर बघितलं तर प्रायमरली आपल्याला मॉन्सूनवरती डिपेंड असलेलं दिसून येतं. म्हणजेच पूर्ण पावसाळ्यावरती ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला डिपेंड असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज द ग्रोथ इन ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन हॅज बीन अ स्ट्रेंथ फॉर द पास्ट सेव्हरल इयर. म्हणजे जर आपण ॲग्रिकल्चर सेक्टरचा मागील काही वर्षाचा विचार केला तर मागच्या वर्षात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ॲग्रिकल्चरल प्रोडक्शनची ग्रोथ जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट जो आहे तो ॲग्रिकल्चर सेक्टरबद्दल त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजेच पूर्वीपेक्षा जर बघितलं तर मागच्या काही वर्षामध्ये ॲग्रिकल्चर प्रोडक्शन जे आहे हे मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ग्रोथ ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. आणि ही स्ट्रेंथ ही ॲग्रिकल्चर सेक्टरची आपल्याला असलेली दिसून येते. Next is the drought in north and western parts create a shortage in supply of food grains. म्हणजे जर आपण बघितलं तर नॉर्थ एरिया असेल किंवा वेस्टर्न पार्टमध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात दुष्काळ हा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच नॉर्थ एरियामध्ये असेल किंवा वेस्टर्न एरियामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळ हा त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. आणि यामुळेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे काही फूड ग्रेन्स असतील म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही अन्नधान्य आहेत त्याचा सप्लाय जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला शॉर्टेज निर्माण झालेला दिसून येतो. म्हणजेच दुष्काळ झाल्यामुळेच त्या ठिकाणी प्रोडक्शन जे आहे ते कमी होत असतं आणि अल्टिमेटली त्याचा इम्पॅक्ट हा त्या ठिकाणी आपल्याला सप्लायवरती झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचे फॅक्ट जे आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे फॅक्टर जे आहेत हे ॲग्रिकल्चर सेक्टरबद्दल या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट इज रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमी. तर या ठिकाणी आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरचे इकॉनॉमीमध्ये काय काय रोल आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. मग ते रोल कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. Rural India is helping to revive the country economy. Gross domestic product data released on June 2018 by the Indian Central Statistic Office demonstrated the growth of 7.7% in the January 2018 to March 2018 quarter, helped by the growth in the agriculture sector. This means that the India has retained its title of being one of the world's fastest growing major economy. Growth in the agriculture sector come in at 4.5% of the quarter. Role of agriculture in Indian economy can be listed as under. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की ॲग्रिकल्चर सेक्टरमुळे किंवा रुरल इंडियामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आपली इंडियन इकॉनॉमी जी आहे कंट्रीची इकॉनॉमी जी आहे ती रिवाईव्ह करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. पुनर्जीवित करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर ती कशा पद्धतीने तर ज्यावेळेला
इंडियन सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिसच्या माध्यमातून जून 2018मध्ये जो GDP डेटा त्या ठिकाणी रिलीज करण्यात आला होता, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा डेटा जो रिलीज करण्यात आला होता, त्यावरून असं आयडेंटिफाय करण्यात आलं आहे की ॲग्रिकल्चर सेक्टरमुळेच त्या ठिकाणी जानेवारी 2018 ते मार्च 2018 या क्वार्टरमध्ये GDPची वाढ ही 7.7% त्या ठिकाणी आपल्याला फक्त ॲग्रिकल्चर सेक्टरमुळे त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजेच याच्यावरून आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टरमुळे त्या ठिकाणी आपल्या पूर्ण कंट्रीचा GDP जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला वाढलेला दिसून येतो. त्यामुळेच त्या ठिकाणी इंडियन इकॉनॉमी ही वर्ल्डमधली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोविंग मेजर इकॉनॉमी आहे असं त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेलं दिसून येतं. तर यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर किती प्रमाणात होतं, तर त्यामध्ये 4.5% सहभाग हा ॲग्रिकल्चर सेक्टरचा त्यामध्ये आपल्याला असलेला दिसून येतो किंवा ॲग्रिकल्चर सेक्टरची ग्रोथ ही त्या ठिकाणी आपल्याला 4.5% आपल्याला झालेली दिसून येते. तर या ठिकाणी आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरचे रोल कोणकोणते आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर ते रोल कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज शेअर इन नॅशनल इन्कम. तर फर्स्ट या ठिकाणी आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजे शेअर इन नॅशनल इन्कम. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरचा त्या ठिकाणी आपल्या नॅशनल इन्कममध्ये किंवा आपल्या GDPमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सहभाग किंवा शेअर हा त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. नेक्स्ट इज लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइडिंग सेक्टर. म्हणजे जर आपण ॲग्रिकल्चर सेक्टरचा जर विचार केला तर इतर सेक्टरपेक्षा जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जी आहे ही ॲग्रिकल्चर सेक्टरच्या माध्यमातून आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये प्रोव्हाइड केलेली दिसून येते. म्हणजेच इंडियन इकॉनॉमीमध्ये इतर जे काही सेक्टर आहेत त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टरमुळे त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला क्रिएट झालेली दिसून येते. नेक्स्ट इज कंट्रीब्युशन टू कॅपिटल फॉर्मेशन. म्हणजेच त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टरच्या माध्यमातून आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये कॅपिटल फॉर्मेशनसाठी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात कंट्रीब्युशन हे ॲग्रिकल्चर सेक्टरचं देखील आपल्याला असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज प्रोव्हाइडिंग रॉ मटेरियल टू इंडस्ट्रीज. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजेच प्रोव्हाइडिंग रॉ मटेरियल टू इंडस्ट्रीज. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल जे आहे हे प्रोव्हाइड करण्याचं काम ॲग्रिकल्चर सेक्टरच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असतील किंवा इतर जे काही प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल जे आहे हे ॲग्रिकल्चर सेक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रोव्हाइड केलेलं दिसून येतं. आणि त्यामुळेच वेगळ्या जे प्रोसेसिंग इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात रन झालेल्या दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी रॉ मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं काम देखील ॲग्रिकल्चर सेक्टरच्या माध्यमातून आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज मार्केट फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्ट. म्हणजेच त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टरच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इंडस्ट्रियल प्रोडक्ट आहेत त्याला मार्केट मिळवून देण्याचं काम देखील त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टरच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीचे वेगवेगळे रोल जे आहेत हे त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टरच्या माध्यमातून इंडियन इकॉनॉमीमध्ये आपल्याला रोल प्ले केलेले दिसून येतात. म्हणजे काही नॅशनल इन्कममध्ये त्याचा शेअर आहे, त्याचबरोबर जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करते, त्याचबरोबर कॅपिटल फॉर्मेशनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कंट्रीब्युशन हे ॲग्रिकल्चर सेक्टरचं आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रीसाठी लागणारं रॉ मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. त्याचबरोबर इंडस्ट्रियल प्रोडक्ट जे आहे त्याच्यासाठी मार्केट तयार करण्याचं काम देखील आपल्याला ॲग्रिकल्चर सेक्टरच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज फीचर्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर. तर या ठिकाणी आपल्या इंडियन ॲग्रिकल्चर सेक्टरचे काही फीचर्स दिलेले आहेत. मग ती फीचर्स कोणकोणते आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.